नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ह्या वेळेला आमची ट्रिप निघाली होती मालवणला आणि आम्ही मालवणला निघालो होतो, तुम्ही बघू शकता। तर मालवणला जाऊन आम्ही काय काय बघितलं, कुठं कुठं गेलो, कोणकोणती दृश्य बघितली, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की आवडेल तुम्हाला। नक्की आवडला तर लाईक करा। तर आम्ही मालवणला पोचलो की तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठे कुठे गेलोय, कुठे कुठे काय काय केलेलं ते। तर आता आम्ही हायवेने निघालोय आणि आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या। तर फायनली आम्ही मालवणला पोचलो आणि आम्ही पहिल्यांदा गेलो ते म्हणजे चिवला ब्रिजला। चिवला ब्रिजला आम्ही गेल्यावर तिथे आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे सगळं केलेलं। तिथे आम्ही चिकनचं बनवलेलं, चिकन आणि गरम गरम भात मस्त बनवून खाल्लेला। तर इथं तुम्ही पाहू शकता जेवणाची तयारी सगळी चालली। आणि चिवला ब्रिजलाच आम्ही जाऊन तिथे समुद्राच्या किनारीत जाऊन तिथे जेवण केलेलं, मस्त एन्जॉय केली, मस्त वाटलं जरा। तर इथं सगळ्यांनी मस्ती मजाक चालले। हेच बघा काय चाललंय, मधीच कॅमेरा समोर येऊन कसं करतोय। सगळीजण काय नाही काय करतायत जेवण करण्यासाठी। आणि सगळ्यांना भूक पण खूप लागली होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे जरा गरम पण होत होतं, पण समुद्रकिनारी गरम वाटत नव्हतं कारण वारा सुटला होता मस्त। तर इथे आम्ही मस्त जेवण वगैरे केलेलं, बघू शकता तुम्ही तयार झाल्यात कशा। हा दक्ष बसलाय गाडीत आणि हा आहे चिवला ब्रिज, तुम्ही बघू शकता। हा चिवला ब्रिजचा नजारा बघा किती मस्त वाटतोय। दुपारची वेळ असल्यामुळे इथे ऊन खूप आहे, पण जाणवत नव्हतं एवढं कारण वारा खूप होता। हा आहे मालवणचा चिवला ब्रिज। मस्त असं दृश्य वाटतंय बघा। खूप चांगलं वाटत होतं आणि जरा थंड वाटत होतं कारण मालवणला जरा वातावरण थंडच असतं। त्याच्यानंतर आम्ही गेलो रूम बघण्यासाठी आणि जिथे आम्ही रूम घेतला होता त्याचा आजूबाजूचा परिसर एवढा चांगला आणि सुंदर होता की खूपच गारवा आणि मस्त झाडगळी होती। तिथे खूप झाडं होती, एवढी झाडं की बाकीचं काहीच दिसत नव्हतं। चारी बाजूला आम्हाला झाडं दिसत होती आणि एवढं सुंदर वातावरण होतं तिथलं। तिथे सुद्धा आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून जेवलेलो आणि संध्याकाळच्या वेळेला गेलो आम्ही वायरी ब्रिजला। हा आहे वायरी ब्रिज, बघू शकता तुम्ही। आणि इथे संध्याकाळी खूप चांगला नजारा असतो बघायला आणि खूप थंड वातावरण असतं। तर हा आहे मालवणचा वायरी ब्रिज। इथे आम्ही मस्तपैकी नाश्ता वगैरे जाऊन केलेला संध्याकाळच्या वेळेत आणि खूप छान वाटत होतं। आणि हा जो समोर दिसतो तो सिंधुदुर्ग किल्ला आहे, तुम्हाला ऐकून माहितीच असेल। आणि ह्या किल्ल्यावर सुद्धा आम्ही गेलोय, तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा वायरी बीचवरनं हा किल्ला दिसतो इकडून, हा बघू शकता तुम्ही। मस्त असं दृश्य वाटतंय बघा। त्याच्यानंतर गेलो आम्ही सुनामी आयलंडला। तर तिथे बोटिंग केलेली, बोटीमध्ये बसून वेगवेगळे परिसर बघितलेले आम्ही तिथले, खूप चांगलं वाटत होतं। आणि ही आहे आम्ही हे देवबागला गेलो, म्हणजे सुनामी आयलंडचा तिकडेच आहे देवबागला। तर हा देवबाग बीच आहे आणि खूप सुंदर असं ही नदी आहे आणि इथे नदी आणि समुद्राचा सुद्धा संगम बघायला मिळतो, तुम्ही बघू शकता। खूप चांगलं असं दृश्य वाटतंय। तर आम्ही सगळीजण बोटीमध्ये बसलो होतो आणि भीतीसुद्धा तेवढीच वाटत होती आम्हाला। जेवढी मजा येत होती तेवढी भीती पण वाटत होती कारण सगळं चारी साईडून पाणीच पाणी होतं। मी इथे बसलोय,
मस्त असा नजारा वाटत, फिरायला पण खूप चांगलं वाटत होतं आणि सगळेजण खूप एन्जॉय करत होते. आणि या नदीचं पाणी किती संत आहे बघा, शांत आहे एकदम. खूप बघायला खूप सुंदर वाटत होतं आणि मस्त वाटत होतं जरा. मस्त पाणी वाटे बघा, संत एकदम. आणि आजूबाजूला जी झाडगळी आहे ती सुद्धा दिसायला खूप चांगली वाटत होती. त्याच्यानंतर आम्ही जात होतो समुद्राच्या दिशेने, तर थोड्याफार लाटा आम्हाला वाटत होत्या आणि होडी बोटसुद्धा खूप हलत होती. तर आम्हाला जरा भीती पण वाटत होती, पण तेवढीच मजा पण येत होती. आणि इथे तारकर्ली बीच पण आहे. देवबाग आणि तारकर्ली एकदम लागूनच आहेत जवळजवळ. तर आम्ही तारकर्लीला सुद्धा गेलो होतो. मस्त असा नजारा दृश्य वाटतंय बघा, बघू शकता तुम्ही. खूपच चांगलं वाटतंय बघायला. त्याच्यानंतर जाताना आम्हाला दिसलं पांडवकालीन गणेश मंदिर. तुम्ही बघू शकता, वाटलं पूर्ण जंगल आहे, झाडगळी आहे आणि मधोमध गणेशाचं मंदिर एवढं सुंदर दिसतंय, बघू शकता तुम्ही. खूपच चांगलं दिसतंय, खूपच सुंदर. असं वाटत होतं की तिथे जाऊन राहावं. आणि हा आमचा बारका बघा काय करतोय, तो पाण्याला हात लावते. त्याला एवढी मजा वाटत होती की बाप रे. त्याच्यानंतर आलो होतो आम्ही तारकर्ली बीचला. आणि इथे पाण्यामध्ये सगळी दुकानं वगैरे, आणि पाण्यामध्ये जो धोपरभर एवढं पाणी असतं, कमरे एवढं सुद्धा पाणी असतं. तर हे तारकर्ली बीचला आहे. आणि इथे सुद्धा आम्ही उतरलो होतो. इथे सगळं नाश्ता पाणी काय करायचं असेल तर. आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो गेलो आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला. तर हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. गेल्यावर आपण बोटीत बसून पलीकडे जावं लागतं. तर हा अलीकडचा परिसर आहे. आणि हे पुतळे वगैरे बघू शकता तुम्ही, किती सुंदर असे. आम्ही इथे फोटो वगैरे मस्तपैकी काढलेले. आणि आम्ही जायला निघालो होतो सिंधुदुर्ग किल्ला बघायला बोटीत बसून. तर फायनली आम्ही बोटीत बसलेलो आणि निघालो होतो. इथे सुद्धा खूप समुद्र, म्हणजे खूप लाटा वगैरे लागत होत्या आणि आम्हाला सुद्धा बोट हलत होती, त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती. पण तेवढी मजा पण येत होती जरा. सगळी फॅमिली आमची इथं बसले. आणि तो बघा दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला. तिथे आम्हाला त्या पॉईंटपर्यंत जायचं होतं. आणि फायनली मित्रांनो आम्ही तिथे पोचलेलो. बघू शकता तुम्ही, हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि इथून बोटीतून उतरून चालत जावं लागतं पुढं जरा. आणि हे आहे आतमध्ये जातानाचं पहिलं दार किल्ल्याचं. मस्त असं सुंदर वाटत होतं. खूप मोठा किल्ला आहे हा. आणि हा बघू शकता तुम्ही पहिला दरवाजा आहे किल्ल्याचा. अंश बघा पुढं कसा चालतोय. खूपच सुंदर वाटत होतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. नंतर आम्ही गेलो म्युझियम बघायला, म्हणजे शिवकालीन ज्या वस्तू आहेत जुन्या त्या बघायला गेलो. खूपच सुंदर असं वेगवेगळ्या वस्तू आम्हाला जुन्या. ही आहे गणेश मूर्ती शिवकालीन, बघू शकता तुम्ही, शिवकालीन गणेश मूर्ती. आणि या तलवारी, भाले, चाकू हे सगळं शिवकालीन आहे. 10 रुपये तिकीट आहे आतमध्ये जायला हे सगळं बघायला. त्या काळातले फेटे, तलवारी, भाले हे सगळं बघायला मिळालं आम्हाला. आणि नक्की आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटलं ते. बघू शकता तुम्ही भाले वगैरे.
जुन्या काळातल्या वस्तू बघायला खूप चांगलं वाटत होतं आणि इथे पहिल्या काळाला काट्या वगैरे सगळं होतं. हे बघा भाले वगैरे आहेत इथे, तोप आहे आणि जुन्या काळाची भांडी याच्यामध्ये ते जेवण बनवायचे पहिले. ही बघा ही भांडी आहे जुन्या काळातली. अशा भांड्यांमध्ये पहिलं जेवण बनायचं. इथे फेटे वगैरे आहेत. युद्ध करताना जो डोक्यामध्ये घालतात ते पण आहे इथं बघायला. ही ते पहिली शिवकालीन भांडी आहेत. ही मावळ्यांचा टोप. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला ढाली वगैरे पण दिसतील. युद्ध करताना ज्या ढाली वापरायचे त्या ह्या ढाली आहेत. शिवकालीन सगळ्या वस्तू आहेत या. खूप सुंदर वाटतं बघायला पहिल्यातल्या वस्तू. ही इथे सुंदर अशी बोट आहे. जातळ आहे. त्याच्यानंतर इथे तोप गोळे आहेत बघा, गोळे आहेत, तोप आहे. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किल्ल्यावरचा पण नक्की सांगा आणि ऑल मालवणचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा मित्रांनो. तर अशा 4 ते 5 ठिकाणी आम्ही मालवणला येऊन फिरलोय. मस्त मजा आली, खूप एन्जॉय केलेली. तुम्ही सुद्धा जाऊन बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.